आज प्रथमेश बनणे चाललेला गणपती बाप्पाला आणायला. त्याच्या आधी जरा पूजेची पण तयारी राहिलेली आणि एकदम थोडस डेकोरेशनचं पण काम राहिलेलं आपलं. ही सगळी कामं झाल्यावर बाकीचं सगळं पूजेचं मम्मी करतो म्हणली. मग म्हणलं आम्ही गणपती बाप्पाला आणायला जातो. आणि असं पण इथं ढोल तशा चालूच होता की. आणि आम्ही दरवर्षी गणपती बाप्पाला काळवाडी फाट्यावर आणतोय. आणि इथं मूर्त्या पण मनासारखी एकदम भेटतात. वर इकडे आपला गणपती बाप्पा निवांत डोळे बंद करून बसलेले. आपल्या बाप्पाला गाडीवर ठेवला आणि आणला की घरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता घरी आल्यावर दाराच्या बाहेर असतानाच पुजून घेतलं. आपल्या बाप्पाला पाऊस नको लागायला म्हणून मस्तपैकी प्लास्टिकची पिशवी पण घातलेली. ती पिशवी व्यवस्थित काढून गणपती बाप्पाला आपण सजवलेल्या जागेवरती बसवलं. व्यवस्थित मूर्ती बसल्यावर आता राहिलेलं पूजेचं काम चालू केलं. मग आधी 5 फळं ठेवून घेतली. आपल्या गणपती बाप्पाला चांदीचा मोदक आणि त्याच्यासोबत दुर्वा सुद्धा. आणि या बाजूला प्रसाद म्हणून गुळ आणि खोबरं आणि यांच्या आवडीचा मोदक. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी फुलांचा हार सुद्धा घातला. एवढी सगळी पूजा करून झाल्यावर मी सुद्धा ओळून घेतलं. हा आता कमेंट करून सांगा डेकोरेशन आणि मूर्ती कशी आहे. मोरया मंगल मूर्ती मोरया. आणि आरती झाल्यावर अशी गव्हाची खीर पण केली होती आज.